आणि यानंतर आपण पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 बातम्यांचा धावता आढावा घेऊयात। मुंबईमध्ये एक्सिस पोलनुसार महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागांचा, काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा येण्याची दाट शक्यता। पुण्यात प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज। पिंपरीमध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 64, शिंदेंच्या शिवसेनेला 9, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 51, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा आणि काँग्रेसशिवाय वंचितला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज। कोल्हापूरमध्ये जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरमध्ये सर्व पक्षांमध्ये अतितटीचा सामना आहे। भाजपला 29 ते 32 जागा मिळू शकतात, तर शिंदेंच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागा, काँग्रेसला 19 ते 23, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 1, ठाकरेंना 3 ते 4 आणि इतरांना 2 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची वेळ संपलेली आहे। मतदान संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मात्र मतदारांच्या रांगेत आहे। आतापर्यंत मुंबई ठाण्यामध्ये प्रत्येकी 41%, पुण्यात 39, ठाण्यामध्ये 41 तर कोल्हापुरात 51%, पिंपरी चिंचवडमध्ये 40 आणि मालेगावात 46% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। तिकडे पुण्यातल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी वेळ न वाढवून दिल्यानं गोंधळ झालेला आहे, त्यामुळे अनेक मतदार जे आहे ते आता मतदानापासून वंचित राहिलेत। यावेळी सावित्रीबाई फुले स्मारक केंद्रावर मोठा गोंधळही झालाय, पोलिसांनी गेट बंद केलंय। मतदार यादीमध्ये वनमंत्र्यांचं नावच सापडेना, नवी मुंबई महापालिकेमध्ये मतदानासाठी गणेश नाईक यांची धावपळ झाली। तासाभराच्या धावपळीनंतर मतदार यादीमध्ये नाईकांना मात्र नाव सापडलं, तर इतर मतदारही संतापले। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट पाहायला मिळाली। काही मतदारांची नावं यादीमध्ये नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचा आरोप आहे। तिकडे अकोला या ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झालाय, प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे। रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप झालाय। बीआर हायस्कूल मतदान केंद्रावर गेल्या 20 मिनिटांपासून ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली। चंद्रपूरच्या प्रभाग 5 मध्ये मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मतदान केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असतानाही व्हिडिओ काढलेला आहे। हा व्हिडिओ कुणी काढला या संदर्भात अद्याप मात्र अस्पष्टता आहे।